नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांच्या अखेरच्या दिवशी उरण तालुक्यात अभूतपूर्व राजकीय भूकंप झाला। अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका चर्चांचे सर्व समीकरण एका क्षणात उलटवत भाजपाने महायुतीतील कोणत्याही सहयोगी पक्षाला एका जागेचीही उसनवारी न देता सर्व 21 नगरसेवक पदांसह नगराध्यक्ष पदासाठी स्वतःचे उमेदवार उभे केले। शोभा शहा यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देत भाजपने स्वबळावर लढा हा कडक संदेश आपल्या मित्र पक्षांना दिलाय। भाजपाच्या या भूमिकेने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अक्षरशः गोंधळून गेलेत। बराच काळ महायुतीत दुर्लक्षित केल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गट आक्रमक मोडमध्ये गेला आणि नगराध्यक्ष पदासाठी रुपाली ठाकूर यांचा अर्ज दाखल करून स्वबळावर निवडणुकीची अधिकृत घोषणा केली। दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने या गोंधळानंतर थेट निवडणुकीपासून दुरावण्याचा निर्णय घेतलाय। महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी भावना घाणेकर यांना उमेदवारी दिली असून काँग्रेस व उभाटा शिवसेना गटाने संयुक्तपणे सर्व 21 नगरसेवकांसाठी अर्ज दाखल केलेत। राखीव नगराध्यक्ष पदामुळे तिन्ही मोर्चात योग्य उमेदवार शोधण्याचा तुफान पेच निर्माण केला होता, पण भाजपच्या एकतर्फी निर्णयाने संपूर्ण राजकीय चर्चेत उलथापालथ केली। अंतिम दिवशी एकूण 87 अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्ष पदासाठी 9 दावेदार उभे राहिले आहेत। मात्र प्रत्यक्ष लढत भाजप, महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गट या 3 गटांमध्येच तिखट होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। काही उमेदवारांनी अनेक अर्ज भरले असल्याने अंतिम चित्र उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी उलगडेल। ताज्या घडामोडींनंतर उरणची नगरपालिका निवडणूक तिरंगी संघर्षात परिवर्तित झाली आहे। भाजपचा सोलो फाईल, महाविकास आघाडीची संयुक्त ताकद आणि शिवसेना शिंदे गटाचा बंडखोर स्वबळाचा मोर्चा या तिन्हींच्या तुफानी चुरशीमुळे उरणमधील तापमान चरमसीमेला पोहोचले असून पुढील काही दिवसात राजकीय नाट्य आणखी रंगणार हे मात्र निश्चितच। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।